रेकॉर्डिंग करू ना, जे अब्सेंट आहेत त्यांनाही पाहायला मिळेल. ओके, पहा काल आपण आवाज येतो, तर काल आपण पोटेन्शिओमीटर पाहिला होता. तर आज थोडा रिवाइज करू. रिव्हिजनमध्ये डिटेल पाहण्यात थोडा फरक तर राहणारच आहे. पहा पोटेन्शिओमीटर काय होता, एकदा मी रिवाइज करतो. थोडा याच्या मागची स्टोरी अशी आहे, स्टोरी म्हटल्यापेक्षा कॉन्सेप्ट असा आहे की जे पोटेन्शियल आहेत ते व्होल्ट मीटरच्या सहाय्याने मोजता येत नाहीत, बिकॉज व्होल्ट मीटर मेक्स द सर्किट क्लोज. बरोबर आहे. सो करंट फ्लो थ्रू द सर्किट, आणि जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा बरोबर आहे तर ईएमएफ आपण मोजू शकत नाही, तर पोटेन्शियल डिफरन्स मोजले जाते. म्हणून ईएमएफ जर मोजायचं असेल तर सर्किट ओपन पाहिजे, तर त्यासाठी आपण पोटेन्शिओमीटर इन्व्हेंट केला होता. तर हा सर्किट ओपन असतानाही पोटेन्शियल डिफरन्स मोजतो, दॅट इज इक्वल टू ईएमएफ. पुढे पाहायला मिळेल. तर पोटेन्शिओमीटर असतो काय, तर लक्ष द्या. आता परत एकदा सांगतो मी तुम्हाला की सेव्हरल मीटर लॉंग युनिफॉर्म मेटल वायर आहे, हॅव्हिंग लार्ज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. शब्दांकडे लक्ष द्या माझ्या. ही ऑर्डिनरी वायर नाही आहे, ही अशी वायर आहे ज्याचा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ खूप जास्त असेल. ओके, आणि ह्या वायरची लेंथ आहे एल. ह्या वायरचा रेजिस्टन्स जो आहे तो दाखवला आपण आरनी. या वायरला आपल्याला एक बॅटरी जोडायची आहे, तर ही एक बॅटरी आहे. या बॅटरीला म्हटलं आपण कोणता सेल, ड्रायव्हिंग सेल. या बॅटरीचे ईएमएफ आहे ई. या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे इथे दाखवू आपण, तो आहे स्मॉल आर. इथे एक की लावली, इथे एक लावला रिव्होस्टॅट. रिव्होस्टॅट कशासाठी, रिव्होस्टॅट कशासाठी, या सर्किटमध्ये एक्स्ट्रा रेजिस्टन्स इंट्रोड्यूस करण्यासाठी, करंटला कंट्रोल करण्यासाठी. हे झालं पोटेन्शिओमीटर. काय आहे, सेव्हरल मीटर लॉंग मेटल वायर हॅव्हिंग लार्ज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ इज स्ट्रेच बिटवीन 2 पॉइंट्स ए अँड बी. ए आणि बी मध्ये ती स्ट्रेच केली. बॅटरी इज कनेक्टेड, बरोबर आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू ए, निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू बी थ्रू की अँड रिओस्टॅट. निगेटिव्ह टर्मिनल बी ला जोडला, मध्ये काय जोडलं, की आणि रिओस्टॅट. टर्म्स लक्षात ठेवा. ई काय आहे, ईएमएफ ऑफ ड्रायव्हिंग सेल, स्मॉल आर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल, आर डॅश सिरीज रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स इंट्रोड्यूस बाय द रिओस्टॅट, दॅट इज सिरीज रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ऑफ द वायर इज आर. ओके, आता पहिलं काम आहे आपलं या वायर मधला काय काढणे, करंट काढणे. करंटचा फॉर्म्युला काय असतो, टोटल ईएमएफ अपॉन टोटल रेजिस्टन्स. सो करंट इन द वायर इज टोटल ईएमएफ अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल ईएमएफ आहे टोटल रेजिस्टन्स, वायरचा रेजिस्टन्स, सिरीज मधला रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स. हा झाला करंट इन द वायर. व्हेरी सिंपल है ना. करंट काढल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड्स ऑफ द वायर. पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स साठी व्ही, पहिला एंड आहे ए, दुसरा एंड आहे बी, तो याला काय लिहिलं आपण VAB. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 एंड्स ऑफ द वायर, 2 एंड्स ए अँड बी ऑफ द वायर डिनोटेड बाय VAB. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो, I इंटू आर. आर कोणाचा, पोटेन्शियल डिफरन्स वायरचा, तर आर सुद्धा वायरचा, वायरचा आर. आता याला तुम्हाला बरोबर लिहायचं आहे तुम्हाला. सो VAB IR. तर इथे आयच्या जागी काय लिहू शकता तुम्ही, टोटल ईएमएफ अपॉन टोटल रेजिस्टन्स. लिहायची काही गरज नाही. नंतर आपल्याला पाहिजे पोटेन्शियल ग्रेडियंट. काय पाहिजे, पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतो, एका सेंटीमीटरच्या एका मीटरच्या युनिट लेंथच्या अक्रॉस जेवढं पोटेन्शियल ड्रॉप असेल दॅट इज पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस युनिट लेंथ. मला सांगा VAB हे पोटेन्शियल किती लेंथच्या अक्रॉस ड्रॉप झालं, एल इतक्या लेंथच्या अक्रॉस. युनिट लेंथच्या अक्रॉस ड्रॉप पोटेन्शियल कसं काढणार, त्याला एल नी डिवाइड करणार. मग पोटेन्शियल ग्रेडियंट के नी दाखवतात. इट इज VAB अपॉन एल. पोटेन्शियल ग्रेडियंट, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. याचा फॉर्म्युला तयार करता येतो तुम्हाला. VAB काय आहे, I इंटू आर बाय एल. आणि आर बाय एल कॅन बी रिटन ॲज आय रो. रो हा स्पेसिफिक रेजिस्टन्स नाही, रो आहे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. बरोबर आहे. आणि तुम्ही आयच्या जागी लिहू शकता, आयच्या जागी टोटल ईएमएफ अपॉन टोटल रेजिस्टन्स. म्हणून मला वाटतं ना हा बेसिक फॉर्म्युला असंच लक्षात ठेवा तुम्ही. आणि के च्या जागी तुम्हाला बघा आयच्या जागी लिहिता येणार टोटल ईएमएफ अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स वायरचा रेजिस्टन्स, सिरीज मधला रेजिस्टन्स आणि इंटर. असं लक्षात ठेवायचं, पाठ केल्यासारखं नाही करायचं. इंटू इथे काय आहे आर बाय एल. कळलं का. आणि समजा त्या सेलचा रेजिस्टन्स दिला नसेल, आयडियल सेल म्हटलं असेल तर स्मॉल आर 0 घ्यायचा.
आर डॅश कधी कधी असतो, कधी कधी के दिला असेल तर आर डॅश काढता येते, आर डॅश दिला असेल तर के काढता येते, बरोबर आहे. ह्या इथली एखादी टर्म मिसिंग असेल ती तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. समजलं का? पॉईंट क्लिअर झाला. पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल ग्रेडियंट. तर पहिले काय काढायचा? करंट काढायचा. करंट कसा काढणार? टोटल ईएमएफ अपॉन टोटल रेजिस्टन्स. नंतर एंटायर वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा, व्हीबी इक्वल टू आय आर, बरोबर आहे. पोटेन्शियल डिफरन्स काढला. नंतर काय काढायचं? पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट कसा काढतात? पोटेन्शियल डिफरन्स अपॉन लेंथ ऑफ द वायर. पोटेन्शियल डिफरन्स व्हीएबी अपॉन एल, बरोबर आहे. व्हीएबी काय आहे? आय आर अपॉन एल, बरोबर आहे. त्याला आय आर अपॉन एल लिहिता येईल. आणि आर बाय एल ला काय लिहिलं आहे? रोज लिहिलं पाहिजे असं नाही, कोणी त्याला लॅम्बडा पण दाखवू शकते. पोटेन्शियल डिफरन्स रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, बरोबर आहे. आणि आपण इथंच काय लिहिलं? आयच्या जागी टोटल ईएमएफ अपॉन टोटल रेजिस्टन्स आर बाय एल. दिस फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल ग्रेडियंट. हा काय दाखवतो? पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. आता बघा आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. समजा मी असं म्हटलं की ही एक पर्टिक्युलर लेंथ आहे, दिस लेंथ इज स्मॉल एल. या लेंथच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स सांगा. मला सांगा, युनिट लेंथच्या अक्रॉसचा के आहे ना, 1 सेंटीमीटरच्या अक्रॉसचा के आहे, तर एल सेंटीमीटरच्या अक्रॉसचा के टू एल. म्हणून आपण इथे लिहू शकतो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी लेंथ. एनी म्हणजे किती घेऊ शकतो मी? एनी लेंथ एल ऑफ पोटेन्शियोमीटर वायर, बरोबर आहे. पोटेन्शियोमीटर वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा, तो आहे व्ही इक्वल टू काय असणार? के इंटू एल. समजलं का? ही टर्म खूप महत्वाची टर्म आहे. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी लेंथ ऑफ द वायर इज प्रोपोर्शनल टू दॅट लेंथ. हा जर पोटेन्शियल डिफरन्स काढायचा असेल इतक्या लेंथच्या अक्रॉसचा, तर आपल्याला माहिती कोण पाहिजे? के माहित असला की इथला पोटेन्शियल डिफरन्स काय असणार? के इंटू एल, बरोबर आहे. के तर कॉन्स्टंट असतो फॉर गिव्हन अरेंजमेंट. के जर कॉन्स्टंट आहे तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी लेंथ ऑफ द वायर इज प्रोपोर्शनल टू दॅट लेंथ. यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. हे काय? पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल आहे की जेवढी लेंथ तेवढं पोटेन्शियल डिफरन्स. लेंथ डबल, पोटेन्शियल डिफरन्स डबल. लेंथ जेवढ्या पटनी वाढली कमी झाली, पोटेन्शियल डिफरन्स त्या वायरच्या अक्रॉसचं तेवढ्या पटनी वाढेल कमी होईल. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी लेंथ ऑफ द वायर इज प्रोपोर्शनल टू दॅट लेंथ. पहा बरं किती सिंपल आहे ना. म्हणून पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला आला तर रट्टाफिकेशन नका करू. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हीएबी अपॉन, त्यासाठी पहिले डोक्यात डायग्राम पाहिजे. व्हीएबी अपॉन एल. व्हीएबी काय? वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स व्ही इक्वल टू आय आर अपॉन एल, बरोबर. आर बाय एल बहुतेक वेळेस तसाच ठेवतात. आय कसा काढतात? टोटल ईएमएफ अपॉन. आणखी 1-2 रेजिस्टन्स टाकून दिले असतील तर ते पण घ्यायचे, नसतील तर काढून टाकायचे. समजते का? ओके. आता या पोटेन्शियोमीटरचे आपल्याला ऍप्लिकेशन्स पाहायचे आहेत. तर पहिलं ऍप्लिकेशन पाहू आपण की सगळ्यात महत्वाचं ऍप्लिकेशन तर ते इंटरनल रेजिस्टन्स काढणं आहे. पण त्याच्या अगोदरचं ऍप्लिकेशन एखाद्या सेलचं ईएमएफ काढायचं असेल तुम्हाला पोटेन्शियोमीटरच वापरावं लागतो. व्होल्टमीटर वापरून ईएमएफ मोजता येत नाही. व्होल्टमीटर मेजर्स द पोटेन्शियल डिफरन्स, बरोबर आहे. आणि करंट सर्किट क्लोज असते. म्हणून आपल्याला जर ईएमएफ काढायचं असेल तर फक्त आपण पोटेन्शियोमीटर वापरूनच काढू शकतो. सो कॅल्क्युलेशन ऑफ ईएमएफ ऑफ द सेल. कॅल्क्युलेट ईएमएफ ऑफ ए सेल by using potentiometer. आपल्या सिलेबसमध्ये एका सेलचं ईएमएफ काढणं नाही आहे, पण प्रॉब्लेम समजण्यासाठी ना तुम्हाला एका सेलचं ईएमएफ काढता आलं पाहिजे बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. पहा, समजण्याचा प्रयत्न करा. तर ही आहे पोटेन्शियोमीटर वायर. नेहमी प्रॉब्लेम मध्ये नेहमी ही डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. बघा, एकही सोल्युशन मध्ये डायग्राम काढलेली नसेल, पण ही नेहमी डायग्राम जर डोळ्यासमोर आली तुम्हाला प्रॉब्लेम सोपे जातील, समजतील चांगल्या तऱ्हेने. तर हा झाला ड्रायव्हिंग सेल, ओके. आणि या ड्रायव्हिंग सेलचा हा झाला इंटरनल रेजिस्टन्स. इथे झाली, ही झाली की, दाखवली काय नाही दाखवली काय त्याने फरक नाही पडत, त्याने की फॉर्म्युला कुठला बदलून नाही झाला. हा झाला सिरीज मधला रेजिस्टन्स, हा झाला इंटरनल रेजिस्टन्स. आणि बॅटरीचं ईएमएफ किती? यस, प्लस मायनस. बॅटरीचं ईएमएफ आपण ई ने दाखवलं, ईएमएफ ऑफ द बॅटरी. वायरचा रेजिस्टन्स आपण आर ने दाखवला, ओके. आता बघा काय करायचं, आपल्याकडे एक सेल आहे, त्या सेलचा आपल्याला ईएमएफ कॅल्क्युलेट करायचा आहे. ईएमएफ ऑफ सेल. बघा, मी तुम्हाला पहिले अडचण सांगतो की समजा हा सेल आहे आणि याचा ईएमएफ काढायचा. तुम्ही जर व्होल्टमीटर लावलं, सर्किट काय होणार? क्लोज. सर्किट जर क्लोज झालं तर काय मोजलं जाणार? पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स ईएमएफ पेक्षा कमी असते.
म्हणून ईएमएफ जर मोजायचं असेल तर सर्किट क्लोज नाही व्हायला पाहिजे. व्होल्ट मीटर जर जोडला तर सर्किट क्लोज होणार, बॅटरीमधून करंट फ्लो होणार. बॅटरीमधून करंट फ्लो होत असताना जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो ईएमएफ पेक्षा कमी असतो, पण बॅटरीमधून करंट फ्लो होत असताना जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो ईएमएफ पेक्षा कमी असतो. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू ईएमएफ असते, पण केव्हा? जर बॅटरीमधून करंट फ्लो होत नसेल तर आता आपण अशी अरेंजमेंट करू की बॅटरीमधून करंट फ्लो होणार नाही आणि पोटेन्शियल डिफरन्स मोजला जाईल, जेणेकरून ते पोटेन्शियल डिफरन्स ईएमएफ एवढा असेल. पॉईंट क्लिअर झाला का? बघा ह्या गोष्टी अशा लिहिलेल्या नाही आहेत, पण ह्या गोष्टी क्लिअर पाहिजेत की आपल्याला काय करायचं आहे, बॅटरीचं ईएमएफ मोजायचं आहे, पण आपण मोजू पोटेन्शियल डिफरन्स. अशी अरेंजमेंट करू की बॅटरीमधून करंट फ्लो होणार तरी बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स मोजलं जाईल, आणि दॅट पोटेन्शियल डिफरन्स डेफिनेटली इक्वल टू ईएमएफ. बरोबर आहे? तर म्हणून ज्या सेलचा आपल्याला ईएमएफ काढायचा आहे त्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथे जोडायचं. पहा, या ड्रायव्हिंग सेलला ना मी ई डॅश म्हणून टाकतो, ठीक आहे. तर या सेलला मी आता ई म्हणतो इथे. या सेलचा आपल्याला ईएमएफ काढायचा आहे. ज्या सेलचा ईएमएफ काढायचा आहे त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि ड्रायव्हिंग सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल एका ठिकाणी जोडलेले पाहिजे. उलट कनेक्शन केलं चालणार नाही, रिडिंगच मिळणार नाही तुम्हाला. आणि याच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायचं एक सेन्सिटिव्ह गॅलनोमीटर, गॅलनोमीटरला जोडायची एक जॉकी, आणि ती जॉकी या वायरवर टच करायची. आता बघा, जशी वायरवर जॉकी टच कराल हे गॅलनोमीटर काय दाखवेल? डिफ्लेक्शन दाखवेल, कारण यामधून काय फ्लो होणार? करंट फ्लो होणार. एक तर या गॅलनोमीटर मधून खाली करंट फ्लो होणार किंवा वायर मधून वर करंट फ्लो होणार. असं कशामुळे होणार? जर हा पॉइंट आणि हा पॉइंट यांचं पोटेन्शियल डिफरन्स जर डिफरंट असेल, है ना, इथलं आणि इथलं पोटेन्शियल डिफरन्स जर डिफरंट असेल तर करंट फ्लो होईल. पण तुम्ही हा पॉइंट असा मागे पुढे सरकवाल आणि असा पॉइंट ऍडजस्ट कराल जिथे गॅलनोमीटरचं डिफ्लेक्शन काय होणार? झिरो. डिफ्लेक्शन झिरो झालं याचा अर्थ या पॉइंटचं पोटेन्शियल आणि याचं पोटेन्शियल सेम झालं, म्हणजे इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल सेम झालं. इथलं पोटेन्शियल व्ही इक्वल टू काय असणार? के इन टू एल, कारण की लेंथ एल आहे. आणि इथलं पोटेन्शियल म्हणजे काय असणार? ईएमएफ, कारण की आता सर्किट मधून करंट फ्लो होत नाही आहे. समजलं का? अरे समजलं का? या सर्किट मधून करंट फ्लो होत नाही आहे आणि इथे बॅलन्सिंग मिळालं, आयजी झिरो मिळाला, डिफ्लेक्शन नाही आहे. याचा अर्थ वरच्या सर्किट मधलं पोटेन्शियल आणि खालच्या सर्किट मधलं पोटेन्शियल सेम झालं. पण खालच्या सर्किट मधलं पोटेन्शियल म्हणजे या वायरच्या आकाराचं पोटेन्शियल डिफरन्स, ही लेंथ किती आहे? एल, तर इतकं पोटेन्शियल डिफरन्स काय असणार? के इन टू एल. के इज पोटेन्शियल ग्रेडियंट. इथलं पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला मिळालं. आणि या सर्किट मधून करंट फ्लो होत आहे का? नाही आहे. करंट फ्लो होत नसताना बॅटरीच्या अक्रॉस जेवढं पोटेन्शियल डिफरन्स असेल ते त्या बॅटरीचं ईएमएफ. मग इथलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय झालं? ईएमएफ. म्हणून तुम्ही जर असं केलं आणि बॅलन्सिंग पॉईंट मिळवला तर तुम्हाला ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर ऑफ पोटेन्शियोमीटर. ईएमएफ ऑफ सेल इक्वल टू काय असणार? के इन टू एल. त्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? के जर माहित असेल तुम्हाला त्या सेलचे ईएमएफ काढता येणार. आणि या मेथडच्या साहाय्याने जे लहान लहान ईएमएफ असतात, जसं थर्मो ईएमएफ म्हणजे हीटमुळे तयार होणारे ईएमएफ अत्यंत स्मॉल असते, मिली व्होल्ट मध्ये, तर ते तर बाकी इन्स्ट्रुमेंटने मोजल्या जाणार. आणि स्मॉलेस्ट ईएमएफ मोजायचं असेल तरी तुम्हाला या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने मोजता येऊ शकते. समजलं? काय अरेंजमेंट केली लक्षात आलं का? ज्या सेलचा ईएमएफ काढायचा तो वर जोडला, बरोबर, त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि ड्रायव्हिंग सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल एका ठिकाणी जोडला, त्याच्या निगेटिव्ह एंडला गॅलनोमीटर जोडला आणि गॅलनोमीटरला जॉकी जोडली. सो पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल हुज ईएमएफ इज टू बी कॅल्क्युलेटेड इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी किंवा पोटेन्शियोमीटर वायर अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू जॉकी थ्रू गॅलनोमीटर, सेन्सिटिव्ह गॅलनोमीटर, अँड नल पॉइंट इज ऑब्टेन्ड. बरोबर, नल पॉइंट मिळवला. नल पॉइंट म्हणजे जिथे गॅलनोमीटर मधलं डिफ्लेक्शन झिरो झालं म्हणजे आयजी झिरो झाला. नल पॉइंट इज ऑब्टेन्ड सेट डिस्टन्स एल फ्रॉम द लेफ्ट एंड ऑफ द वायर. बरोबर आहे. इतक्या अंतरावर तुम्हाला काय मिळाला? नल पॉइंट. नल पॉइंट मिळाला याचा अर्थ बॅटरीचं ईएमएफ आणि वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स सेम झालं. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द बॅटरी इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द बॅटरी म्हणजे ईएमएफ. सो ईएमएफ इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर ऑफ लेंथ एल. एल तुम्हाला माहित असेल किती सेंटीमीटर आहे, इथे स्केल लावलेली असते. बरोबर आहे. मग तुम्हाला जर के माहित असेल तर काय काढता आला? ई काढता आला. आता समजा के लिहायचं काम पडलंच तर के काय आहे? के इक्वल टू व्हीएबी अपॉन एल. नेहमी तयारच करायचं. व्हीएबी अपॉन एल. व्हीएबी काय आहे? आय आर अपॉन एल. आय काय आहे? टोटल ईएमएफ अपॉन टोटल रिस्टन्स. टोटल ईएमएफ कोणाचं? त्या मेन सर्किट मधलं, जे इथे कशाने दाखवलं आपण?
ई डॅशने किंवा ईने दाखवलं असतं, याला ई डॅश केलं चाललं असतं. ई आर वायरचा रेजिस्टन्स, आर डॅश सिरीज मधला रेजिस्टन्स, स्मॉल आर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दिस ई डॅश इंटू आर बाय एल. हा कोण झाला के, हा के इथे लिहावा लागणार इंटू एल, ईएमएफ मिळेल. समजते का? कधी कधी काय असणार, असा लांब लचक फॉर्म्युला केलेला असणार ईएमएफचा. इथे काय लिहिलं, ई अपॉन आर प्लस आर डॅश प्लस स्मॉल आर इंटू आर बाय एल आणि इंटू एल. तुमचं डोकं पागल होणार. कसं आलंय समजणारच नाही. समजलं का? एवढे मोठे मोठे फॉर्म्युले थोड्या लक्षात राहत असतात. बेसिक लक्षात राहते. बेसिक काय, ई इक्वल टू के इंटू एल. समजलं का? तुम्हाला काय वाटते की या ईएमएफला आपण ईच राहू देऊ, याला आपण ई डॅश करून टाकू, म्हणजे हे ई डॅश. तर हे झालं ई आणि इथे काय काढलं तुम्ही, ई डॅश. ठीक आहे, समजलं. पण हे जे आहे ना, हे एका सेलसाठी मी तुम्हाला करून दाखवलं. आता आपल्या सिलेबसमध्ये जे आहे, जे बोर्डमध्ये विचारलं जाऊ शकते, त्यामध्ये काय की बघा इथे 2 सेल घ्यायचे आहेत, 2 सेल, आणि 2 सेलचं ईएमएफ कम्पेअर करायचं. पहिल्या सेलचं ईएमएफ E1, दुसऱ्या सेलचं ईएमएफ E2, असे 2 सेल घ्यायचे, त्यांचे ईएमएफ कम्पेअर करायचे आहेत. बरोबर आहे. मग कम्पॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ सेल्स मध्ये काय बघा, कम्पेअर ईएमएफ्स ऑफ 2 सेल्स. बघ इथे 2 मिनिटातच होऊन जाते. तुम्ही काय केलं, पहिला जो ई डॅश आहे त्याच्या जागी तुम्ही E1 जोडला, त्यासाठी बॅलन्सिंग लेंथ L1 काढली. मग काय इक्वेशन लिहिता येणार, E1 इक्वल टू के इंटू L1. मग नंतर काय केलं, दुसरा सेल घेतला, दुसऱ्या सेलचं ईएमएफ तिथेच तुम्ही काय केला, दुसरा सेल जोडला. इथे दुसऱ्या सेलचं ईएमएफ किती असणार, E2. त्यासाठी बॅलन्सिंग लेंथ मिळाली L2. काय लिहिता येणार, E2 इक्वल टू के इंटू L2. तुम्हाला कम्पेअर करायला सांगितले, कम्पेअर करणं म्हणजे दोघांचा रेशो घेणे, म्हणून E1 अपॉन E2 इज इक्वल टू काय राहणार, L1 अपॉन L2. असे कम्पेअर केलं. समजलं का? इथे पहिला सेल जोडला, बॅलन्सिंग लेंथ काढली, दुसरा जोडला, बॅलन्सिंग लेंथ काढली, इकडली अरेंजमेंट नाही बदलायची. सो E1 इक्वल टू के इंटू L1, E2 इक्वल टू के इंटू L2. जोपर्यंत इकडे काही बदलणार नाही तोपर्यंत के बदलणार नाही. E1 अपॉन E2 इक्वल टू L1 अपॉन L2. याला म्हणतात इंडिव्हिज्युअल सेल मेथड. काय म्हणतात याला, यस, इंडिव्हिज्युअल सेल मेथड. इंडिव्हिज्युअल सेल असं का म्हटलं असेल, एक एक सेल वापरला ना, पहिले एक वापरला आणि दुसरा नंतर वापरला, इंडिव्हिज्युअली वापरला, पहिला वेगळा आणि दुसरा वेगळा. सच कंपॅरिझन मेथड इज कॉल्ड इंडिव्हिज्युअल सेल मेथड. एक एक सेल वापरला. कळलं का? काय म्हणायचं होतं, हा याच. आणि असेल तरी त्याच्या पूर्ण अक्रॉसच ईएमएफ घेतलं ना आपण. नाही, हे जे एक्स्ट्रा बॅटरी लावली त्याच्या ईएमएफची गरजच नाही. आपण इथलं काय घेऊन राहिलो, पोटेन्शियल डिफरन्स. त्याला असेलच, त्याला इंटरनल रेजिस्टन्स असेल, पण त्या इंटरनल रेजिस्टन्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स त्याचा रोल केव्हा येणार, जर ते बॅटरी मधून करंट फ्लो होत असेल तर त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होईल. अरे बॅटरीमधून करंटच फ्लो होत नाहीये, त्यामुळे समजलं का, आता इंटरनल रेजिस्टन्सचा काही रोल येणार नाही. या बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स असेल तो पण आपल्याला काढायचा आहे, ते पण आहे आपल्या सिलेबसमध्ये. समजलं का? काय केलं सांगा बरं. ज्या बॅटरीचं ईएमएफ काढायचं होतं त्याचा पॉझिटिव्ह जोडला इथे, ड्रायव्हिंग सेलचा पॉझिटिव्ह तिथेच, बरोबर आहे. बॅटरीच्या निगेटिव्हला गॅलनोमीटर जोडला आणि काय मिळवला, नल पॉईंट मिळवला. जिथे गॅलनोमीटर मधलं डिफ्लेक्शन 0, गॅलनोमीटर मधला करंट 0, गॅलनोमीटर मधला करंट 0. याचं मिनिंग समजते, याचं मिनिंग की या 2 पॉईंटचं पोटेन्शियल म्हणजे वरच्या सर्किट मधलं पोटेन्शियल आणि वायरच्या लेनच्या अक्रॉसचं पोटेन्शियल सेम, बरोबर ना. वरचं पोटेन्शियल म्हणजे काय, बॅटरीचं ईएमएफ, पण इथलं पोटेन्शियल म्हणजे के इंटू एल. सो ई इक्वल टू के इंटू एल झालं. के तर काढताच येतो, हो की नाही. आणि 2 सेलचं कंपॅरिझन करायचं असेल ईएमएफ, तर पहिला सेल जोडला L1 काढला, दुसरा सेल जोडला L2 काढला, E1 अपॉन E2 इक्वल टू L1 अपॉन L2. एक एक सेल जोडला. सो इट इज कॉल्ड इंडिव्हिज्युअल सेल मेथड. पॉइंट क्लिअर. फक्त आता काय करतात माहिती आहे का, जे सर्किट आहे ना त्या सर्किटमध्ये इथे पण की लावतात आणि ती क्लोज करतात वगैरे वगैरे, त्याने सगळं ते बल्की होऊन जाते, ते लिहायलाही कंटाळवाणं वाटते. बरोबर आहे. मला सांगा, आता की लिहिली, आपण काय काढली काय बंद केली काय आपण, है ना. तर ते एक्सपेरिमेंट करताना ठीक आहे कीज वगैरे असतात, तर त्याचा काही खास रोल नाही आहे. ओके, तुम्ही सांगा हे की बंद ठेवून काय उपयोग आपल्याला, है ना. आता आपल्याला जर सुरुवात करायची तर की तर क्लोज ठेवावं लागणार. मग एक्सपेरिमेंट होईपर्यंत, स्टार्ट करेपर्यंत बॅटरी ड्रॉ नाही झाली पाहिजे, डिस्चार्ज नाही झाली पाहिजे, म्हणून ते की आहे. की काढून टाकली तर बॅटरी डिस्चार्ज होणार नाही वगैरे वगैरे. पण बोर्डमध्ये लिहिताना हे लिहावं लागते की इथे की लावलेली आहे म्हणून. इथं पण एक की लावतं ते लिहावं लागते.
बरोबर आहे, पण त्यांनी काही इतका फरक पडणार नाही. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स मध्ये ते काही विचारत नाही. आता बघा परत आपण दोन बॅटरीचं ईएमएफ कम्पेअर करणार आहोत बाय युजिंग सम अँड डिफरन्स मेथड. कम्पॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ टू सेल्स बाय युजिंग सम अँड डिफरन्स मेथड, ते समजून घ्या. कंपॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ टू सेल्स बाय युजिंग सम अँड डिफरन्स मेथड. बघा एकदम सिंपल आहे. मला सांगा, पहिले मी तुम्हाला इथे एक समजावतो. मला सांगा, हा एक पहिला सेल आहे, त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह, याला एक दुसरा जोडला, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, हा E1 आहे, हा E2 आहे. टोटल ईएमएफ सांगा बरं. E1 प्लस E2 बिकॉज अनलाईक टर्मिनल्स आर कनेक्टेड टुगेदर. आणि समजा तुम्ही याला उलट जोडलं, दुसऱ्याचा निगेटिव्ह इकडे जोडला आणि हा इकडे पॉझिटिव्ह जोडला, टोटल ईएमएफ E1 मायनस E2. बस दोन सेल आपण असे जोडू. एकदा असे जोडू की ते एकमेकांना असिस्ट करतील आणि दुसऱ्यांदा एकमेकांना अपोज करतील. जिथे एक सेल जोडला होता ना तिथे दोन्ही जोडू आपण. पहिले असिस्टिंग कंडिशन मध्ये, दुसऱ्या वेळेस अपोजिंग कंडिशन मध्ये झालं बस. आणि पुढचा पॉईंट एकदम 2 मिनिटात क्लिअर होऊन जाणार. तर परत पहिले ती डायग्राम काढावं लागेल आपल्याला पोटेन्शिओमीटरची. ओके, पहा इथे लक्ष द्या. ही झाली पोटेन्शिओमीटर वायर. इथे काय काढणार, हा काय झाला ड्रायव्हिंग सेल, याचा इंटरनल रेजिस्टन्स इकडे दाखवला मी. बरोबर आहे, याचं ईएमएफ आहे E आणि इथे की लावली, इथे काय लावला रिओस्टॅट. रिओस्टॅट काय इंट्रोड्यूस करतो, सिरीज रेजिस्टन्स. वायरचा रेजिस्टन्स किती आहे R. वायरची टोटल लेंथ L असेल, त्याचं काही काम नाही. इथे दोन सेल जोडू. आता आपण कसे जोडू दोन सेल, सो दॅट दे असिस्ट इच अदर. दोन सेल, पहिला सेल त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला इकडे जोडलं आणि याचं ईएमएफ आहे E1, दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह इकडे जोडला आणि दुसऱ्या सेलचं ईएमएफ आहे E2. आणि इथे लक्ष द्या, इथे तुम्ही एक जोडला गॅल्व्हनोमीटर, त्या गॅल्व्हनोमीटरला जोडली जॉकी वायरला टच केली. टच करून काय केलं, असा पॉइंट मिळवला जिथे गॅल्व्हनोमीटर मधलं डिफ्लेक्शन 0 मिळेल. गॅल्व्हनोमीटर मधलं डिफ्लेक्शन 0 मिळालं. याचा अर्थ या वायरच्या अक्रॉसचं, या वायरची लेंथ असणार L1, या वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स आणि दोन सेल मिळूनचं पोटेन्शियल डिफरन्स सेम झालं. समजते का, अरे हो की नाही. म्हणजे दोन सेल मिळूनचं ईएमएफ किती असणार, E1 प्लस E2. म्हणजे सुरुवातीला सेल्स एकमेकांना काय करत आहेत, असिस्ट करत आहेत. आणि तुम्ही काय मिळवला, बॅलन्स पॉइंट मिळवला. आणि बॅलन्स पॉइंट किती लेंथला मिळाला, L1. याचा अर्थ काय झालं, ईएमएफ ऑफ सेल्स इक्वल टू K इंटू L1. पण ईएमएफ किती असेल, E1 प्लस E2 इक्वल टू K इंटू L1. इक्वेशन नंबर 1. पॉइंट क्लिअर. आता काय केलं, दोन सेल्स असे जोडले की ते एकमेकांना काय करतील, अपोज करतील आणि त्यावेळेची बॅलन्स लेंथ काढली आणि ती बॅलन्स लेंथ असेल L2. फक्त इथे आता दाखवायला नाही पडत, इथे हा सेल उलटा जोडून टाकायचा. बरोबर आहे, समजते का. हा जो पॉझिटिव्ह वाला आहे तो उलटा जोडा. फक्त हा उलटा जोडताना एक लक्षात ठेवायचं, E1 मस्ट बी ग्रेटर दॅन E2, जेणेकरून आपल्याला नेट ईएमएफ E1 मायनस E2 करता येईल. बरोबर आहे. म्हणून E1 मायनस E2 इज इक्वल टू काय असणार, K इंटू L2. इक्वेशन नंबर 2. समजलं का. एवढं जर समजलं असेल तर बाकी काही प्रश्नच नाही राहिला, पटकन होऊन जाते. आता अरे समजलं का, आपण पहिल्यांदा दोन सेल एकमेकांना असिस्टिंग जोडले, बॅलन्सिंग लेंथ L1, सो E1 प्लस E2 इक्वल टू K. याच्या मागचं कारण समजून राहिलं. वरच्या सेलचं ईएमएफ किती, E1 प्लस E2, बॅलन्सिंग लेंथ किती आहे L1. इथलं टोटल ईएमएफ E1 प्लस E2, इथला पोटेन्शियल ड्रॉप K इंटू L1. म्हणून E1 प्लस E2 इक्वल टू K इंटू L1. नंतर एका सेलला काय केलं, रिव्हर्स केलं. एक की असते रिव्हर्सिंग, किती अशी गोल फिरवली की हा सेल उलटा कनेक्ट होऊन जातो. मग टोटल ईएमएफ किती होणार, सेकंड केसमध्ये E1 मायनस E2. त्यावेळेची बॅलन्सिंग लेंथ किती मिळाली, L2. तर मग लेंथच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स K इंटू L2. वरचं ईएमएफ E1 मायनस E2, सो E1 मायनस E2 इक्वल टू K इंटू L2. एवढं समजलं ना. आता या दोघांचा घ्यायचा रेशो. तर इथे करतो मी की इथे काय, मी त्याच्या खाली मग डायरेक्ट लिहितो. मी इथे लिहितो मी डिव्हायडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिव्हाइड करा. इक्वेशन 1 काय, E1 प्लस E2. इक्वेशन 2 काय आहे, E1 मायनस E2 इक्वल टू इथे काय मिळेल, L1 अपॉन L2. हो की नाही. के काय होणार, कॅन्सल. आता करा कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कंपोनेंडो डिव्हिडेंडो माहित आहे, खालची टर्म वरच्या टर्म मध्ये
ऍड करायची, खाली वरच्या टर्म मधून खालची टर्म मायनस करायची. तर कंपोनेंडो डिव्हिडेंडो करायचा आहे. इथे कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो जर केला आपण तर काय मिळते पाहू. मी तिकडल्या पुढच्या पेजवर करतो, इथे डायरेक्ट लिहितो. लेफ्ट हँड साईडला काय आहे E1 प्लस E2 अपॉन खाली काय आहे E1 मायनस E2 इक्वल टू काय आहे L1 अपॉन L2. खालची टर्म वरच्या टर्म मध्ये ऍड करा. म्हणजे काय करायचं आपल्याला, कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. म्हणजे काय करायचं E1 प्लस E2 खालची टर्म वरच्या टर्म मध्ये ऍड करा प्लस E1 मायनस E2. ओके, खाली काय करा, वरच्या टर्म मधून खालची टर्म मायनस करा. पहिली टर्म काय आहे E1 प्लस E2 मायनस काय करायचं आहे E1 मायनस E2. ओके, समजलं ना. वरच्या टर्म मध्ये खालची टर्म ऍड केली, पहिले वरता ऍड केली, खाली वरच्या टर्म मधून खालची टर्म मायनस केली. राईट हँड साईडला तेच करा, वरच्या टर्म मध्ये खालची टर्म ऍड करा, वरच्या टर्म मधून खालची टर्म मायनस करा. इथे बघा मायनस E2 प्लस E2 कॅन्सल, कोण झालं 2 टाइम्स E1. इथे बघा हा मायनस E1 मायनस मायनस प्लस E2, हा मायनस E1 आणि प्लस E1 कॅन्सल, E2 मायनस मायनस प्लस E2 2 टाइम्स E2. इकडे काय राहिलं तेच L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 2 2 कॅन्सल. म्हणून काय मिळालं तुम्हाला E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. चला झालं कम्पेअर, बरोबर आहे. आणि इथे आपण डायरेक्टली ते लिहून घेऊ. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो केल्यामुळे तुम्हाला काय मिळालं E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. सो इन दिस वे वी कॅन कम्पेअर द इम्प ऑफ टू सेल्स. बरं समजलं का. काय करायचं लक्षात आलं, त्याला म्हणतात सम अँड डिफरन्स मेथड. पहिल्यांदा EMF ची सम आणि दुसऱ्या वेळेस EMF चा डिफरन्स. पॉइंट क्लिअर. EMF कसं कम्पेअर करतं समजलं, ज्या सेलचं EMF कम्पेअर करायचं तो वरती जोडायचा, त्याला ऑक्झिलरी बॅटरी म्हणतात. याला काय म्हणतात ऑक्झिलरी बॅटरी, याला ड्रायव्हिंग सेल, याला ऑक्झिलरी सेल म्हणतात. बरोबर आहे, पॉइंट क्लिअर झाला. ओके, तर इथे जे काही सेल जोडले असतील त्यांचं जेवढं EMF असणार, त्या वायरच्या अक्रॉसचं बॅलन्सिंग लेंथ मिळाली असेल तर पोटेन्शियल डिफरन्सही तेवढंच असते. हाच एक महत्वाचा पॉइंट आहे, कळलं का. आता याचं एक महत्वाचं अप्लिकेशन आहे, सगळ्यात महत्वाचं अप्लिकेशन, की कोणताही जो सेल आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला काढता आला पाहिजे. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल, डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. जो ऑक्झिलरी सेल आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. यावर खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि केअरफुली आहे काय बरोबर, खूप केअरफुली. तर याला काय म्हणू आपण, डिटर्मिनेशन ऑफ internal resistance of a cell by using potentiometer. पोटेन्शियोमीटर वापरून तुम्हाला सेलचा काय काढायचा आहे इंटरनल रेजिस्टन्स. बघा हे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. बुक्स मध्ये ना वेगवेगळ्या मेथडनी ते याला सॉल्व्ह केलेलं आहे, एकदम सिंपल आहे. लक्ष इकडे. तर काय करायचं बघा, सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे. परत पोटेन्शियोमीटर घ्या. तर हे झालं पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरला तेच ते, आता पोटेन्शियोमीटरला काय जोडायचं, यस हा काय आहे, याला काय म्हटलं आपण ड्रायव्हिंग सेल. EMF किती लिहिलं की, या ड्रायव्हिंग सेलचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r. इथे काय जोडली की, आणि इथे काय आहे जोडलेला रिओस्टॅट. बरोबर आहे, रिओस्टॅटनी ऍड केलेला रेजिस्टन्स R', त्याला सिरीज रेजिस्टन्स म्हणतात. बरोबर आहे. आणि या वायरचा रेजिस्टन्स काय असणार R. काय काढता येणार तुम्हाला, K काढता येणार. K इक्वल टू असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, लक्षात ठेवायचं झाल्यास K इक्वल टू I रो. बरोबर आहे, K इक्वल टू I. रो काय असते R/L आणि I काय असतो टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. हे लक्षात ठेवण्यासाठी K इक्वल टू I रो, रो इज R/L. बरोबर ना. I किती टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल EMF E आणि टोटल रेजिस्टन्स कॅपिटल R वायरचा, R' सिरीज मधला आणि स्मॉल r इंटरनल रेजिस्टन्स. झालं, समजते का. असा K लक्षात ठेवायचा. Kचं खूप काम पडते आपल्याला. तर हा झाला K. तर आता पहा, ज्या सेलचा लक्ष द्या, ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे, ज्या ऑक्झिलरी सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे तो इथे जोडायचा. ऐका आता बरोबर, तो सेल इथे जोडला. समजा त्या सेलच्या EMF ला म्हटलं आपण E1 किंवा E'.
ओके, याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, याला आपण आर लिहिलं पण याचा काही रोल नाही आहे, तर यालाही आपण आर असली, याचा काही रोल नाही, मी याला आर डॅश करून टाकतो. हा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे आणि हिचा निगेटिव्ह टर्मिनल इथे जोडला, याला परत एक गॅलनोमीटर जोडलं आणि याला जॉकी जोडली आणि काय मिळवला, बॅलन्स पॉईंट. तर बॅलन्स पॉईंट सुरुवातीला बॅलन्स पॉईंट कुठेतरी मिळा, हे समजते ना, इथे टच केलं याचा अर्थ लेंथ इथून मोजली ही पूर्ण अशी आणि ही लेंथ किती मिळाली, L1 ही इथपर्यंत अशी. ओके नाही, पहिल्यांदा सरळ सरळ ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे त्या सेलचे EMF आहे E1 आणि तो सेल इथे जोडला, त्याचा पॉझिटिव्ह इथे जोडला, हा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा होता आपल्याला. हा निगेटिव्हला गॅलनोमीटर जोडला, जॉकी जोडले, बॅलन्स पॉईंट किती अंतरावर मिळाला, L1. तर काय इक्वेशन लिहिता येईल, या सेलचे EMF किती आहे E1, इथलं पोटेन्शियल डिफरन्स किती, पोटेन्शियल डिफरन्स K इंटू L1. म्हणून सरळ सरळ तुम्हाला काय लिहिता आलं की ओनली सेल इज इन सर्किट, फक्त सेल सर्किटमध्ये घेतला आणि तुम्हाला लिहिता आलं EMF ऑफ द सेल E1 इक्वल टू K इंटू L1. हो की नाही, खरं समजलं ना, वरच्या सेलचे EMF आणि वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप काय झाला, सेम झाला. हो की नाही. हा, तर हा E1 इक्वल टू काय मिळाला तुम्हाला, K इंटू L1. आता बघा काय करायचं, लक्ष इकडे. आता काय करायचं, याच्या अक्रॉस, या सेलच्या अक्रॉस एक रेजिस्टन्स बॉक्स जोडायचा, इथे एक रेजिस्टन्स बॉक्स जोडला आणि त्या रेजिस्टन्स बॉक्स मधला एखादा रेजिस्टन्स काढायचा आणि तो काढला आपण R. मला सांगा हा रेजिस्टन्स इथे जोडल्यामुळे काय होईल, तर R डॅश किंवा R डॅश म्हणू आपण, कारण की हा R आहे इकडे खाली, तर याचं काही कामच नाही पडत कारण की आपण केच वापरणार आहोत, त्यामुळे याला आपण R म्हटलं नसतं तरी चाललं असतं. ओके, तर तो इकडे R लिहिला आपण किंवा R डॅश काही असो, त्यांनी फरक नाही पडत. मला सांगा जसा इथे अगोदर काय झालं होतं, बॅलन्सिंग झालं होतं, बॅलन्सिंग झालं होतं म्हणजे बॅटरीमधून करंट फ्लो होत होता का, नाही, IG 0 मिळाला होता ना, हा जोडायच्या अगोदर IG काय झाला होता, 0, त्यामुळे बॅटरीमधून करंट फ्लो होत नव्हता. बॅलन्स पॉईंट मिळाला होता किती अंतरावर, L1, बॅटरीमधून नो करंट. म्हणजे बॅटरीमधून जर करंट फ्लो होत नसेल तर बॅटरी झाली ओपन सर्किटेड, म्हणजे या केसमध्ये ओनली म्हणजे सेल इज ओपन असं म्हणू आपण. सेल काय होता, ओपन सर्किटेड होता. सेल ओपन सर्किटेड म्हणजे सेलमधून करंट फ्लो होत नव्हता, त्यावेळेसची बॅलन्सिंग लेंथ काय मिळाली, माझं बोलणं समजते. ओपन सर्किटेड कशाला म्हणतात, ज्यामधून करंट फ्लो होत नसेल, म्हणजे सर्किटमध्ये सेल तर जोडला आहे पण करंट फ्लो होत नाही आहे, म्हणजे तो सेल ओपन सर्किटेड आहे, सेलमधून कुठलाही करंट फ्लो होत नाही, त्यावेळेस EMF E1 इक्वल टू K इंटू L1. आता त्या सेलच्या अक्रॉस कोण जोडला, R. जसा तुम्ही सेलच्या अक्रॉस R जोडाल, हा करंट त्यामधून फ्लो व्हायला लागेल, त्यामुळे या R च्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप होणार V इज द पोटेन्शियल ड्रॉप किंवा V डॅश इज द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस R. समजलं का, कारण की हा सर्किट काय झाला, आता क्लोज झाला. म्हणजे सेकंड केसमध्ये आता सेल काय झाला, क्लोज सर्किटेड. हे झालं पहिल्यांदा ओनली सेल ओपन सर्किटेड होता किंवा सेल ओपन सर्किटेड होता, ओनली सेल इज कनेक्टेड इन सर्किट, तो ओनली सेल जोडला होता, ओपन सर्किटेड होता. आता सेल काय झाला, यस, क्लोज्ड सर्किटेड झाला, सेल क्लोज सर्किटेड झाला. अशा वेळेस आता परत तुम्ही बॅलन्स पॉईंट मिळवला, तो सेकंड केस मधला बॅलन्स पॉईंट मिळाला L2 इतक्या अंतरा. पहिला बॅलन्स पॉईंट कोणाला काढला होता, फक्त सेलसाठी, तो किती मिळाला, L1. आता सेलच्या अक्रॉस कोण जोडला, R, आणि परत बॅलन्स पॉईंट काढला आणि तो मिळाला L2. पण असं होईल की L2 जास्त, L1 जास्त असतो आणि L2 कमी असतो, कारण तुम्हाला सांगतो EMF जास्त असेल आणि इथे जे पोटेन्शियल डिफरन्स ड्रॉप होणार ते EMF पेक्षा पोटेन्शियल डिफरन्स कमी असते, मग हे EMF कमी असेल. आता नंतरचा जो बॅलन्स लेंथ आहे L2 जी बॅलन्स, पहिली L1 होती, L2 जी बॅलन्स लेंथ आहे ती पहिल्यापेक्षा कमी मिळेल, ही L2 आहे, बरोबर आहे. ती पहिली वाली किती होती, L1, आता ही मिळाली L2 बॅलन्स लेंथ मिळाली एवढी वाली. तर ही लेंथ कोणाला बॅलन्स करेल, आता या सेलच्या लक्ष देण्याचा प्रयत्न करा, या सेलच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स असेल त्याला हे बॅलन्स करेल. आता सेल काय झाला, क्लोज. आता तिथे EMF राहिलेलं नाही, इथे पोटेन्शियल ड्रॉप झाला आणि या सेलच्या अक्रॉस जेवढं पोटेन्शियल ड्रॉप असेल त्या EMF या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप जेवढं असेल सेलच्या अक्रॉसही, बिकॉज दे आर कनेक्टेड इन पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. आता पोटेन्शियल डिफरन्स कुठेच ही राहिलेला नाही आहे, बरोबर आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स किती झाला, V. या R च्या अक्रॉस जेवढा पोटेन्शियल ड्रॉप असेल सेलच्या अक्रॉस तेवढाच पोटेन्शियल ड्रॉप असेल आणि इथे जर जेवढा पोटेन्शियल ड्रॉप असेल या वायरच्या L2 इतक्या वायरच्या अक्रॉसही
तेवढाच पोटेन्शियल ड्रॉप असेल. मग सेकंड बॅलन्सिंग लेंथ कोणाला बॅलन्स करते? E1 ला बॅलन्स करते का? नाही, E1 च्या अक्रॉसच्या पोटेन्शियल ड्रॉपला बॅलन्स करते. तो तेवढाच पोटेन्शियल ड्रॉप कुठे आहे? आरच्या अक्रॉस. मग सेकंड केसमध्ये जी बॅलन्सिंग लेंथ मिळाली, इट बॅलन्सेस द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस आर. समजते का? आरच्या अक्रॉस जेवढा पोटेन्शियल ड्रॉप आहे ना त्याला बॅलन्सिंग लेंथ काय करते? बॅलन्स करते. म्हणून सेकंड केसमध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल? पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस आर किंवा आर डॅश आरच म्हणून वरचा आर. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस आर इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस लेंथ किती घेतली? L2. मला सांगा या आरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप असेल व्ही इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस काय असणार? K इंटू L2. तर हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि हे झालं इक्वेशन नंबर 2. एवढं समजलं काय सांगा? पहिल्यांदा फक्त काय जोडला? सेल जोडला. सेलचा EMF किती आहे? E1. बॅलन्सिंग लेंथ काय मिळाली? L1. E1 इक्वल टू K इंटू L1. नंतर त्या सेलच्या अक्रॉस आर जोडला. आता आर मधून काय फ्लो होणार? करंट फ्लो होणार. आर मधून जर करंट फ्लो झाला तर आरच्या अक्रॉस काय ड्रॉप होणार? पोटेन्शियल डिफरन्स ड्रॉप होणार. व्ही इक्वल टू किती असेल? व्ही इक्वल टू किती असेल? आय इंटू आर. आणि त्या पोटेन्शियल ड्रॉपला बॅलन्स करणारी लेंथ कोणती आहे? L2. हा पोटेन्शियल ड्रॉप EMF पेक्षा कमी, तर ही लेंथ पहिल्या लेंथ पेक्षा कमीच असेल, कारण व्होल्टेज कमी तर लेंथही कमी. म्हणून पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस आर इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस L2. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस आर किती घेतला आपण? व्ही इक्वल टू काय असणार? K इंटू. हे सेकंड समजलं का? सेकंड मध्ये कोण कोणाला बॅलन्स करून राहिलं सांगा? आता EMF राहिलं का इथे? नाही, इथे काय ड्रॉप झाला? पोटेन्शियल ड्रॉप कोणाच्या अक्रॉस? आरच्या अक्रॉस. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस आर म्हणा की पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ई म्हणा सारखंच आहे, बिकॉज दे आर कनेक्टेड इन पॅरलल. मग कोणी म्हणणार पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस E1, कोणी म्हणणार पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस आर. तुम्ही म्हणाल की अरे कोणी काय म्हणून राहिलं कोणी, पण दे आर कनेक्टेड इन पॅरलल, इट इज सेम. पण आपण मधून राहिलो पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस आर, बरोबर आहे. आणि तो किती आहे? व्ही. आणि त्याला बॅलन्स कोण करते? L2. L2 च्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप K इंटू L2. सो व्ही इक्वल टू K इंटू L2. आता बघा या दोघांचा घ्यायचा रेशो. तुम्हाला फक्त आता व्ही काढायचा. हा व्ही काढायचा आहे. बघा व्ही कसा असेल? व्ही इक्वल टू काय? हा व्ही इक्वल टू काय? आर. आय कसा काढतात? टोटल EMF आपण. मला सांगा इथून करंट फ्लो होऊन राहिला का? IG किती झालेला आहे? 0. मग इथूनच इकडे करंट नाही जात, इकडे जात असेल का? या खालच्या सर्किटचा रोल राहिला का? ना तर इकडे करंट फ्लो होऊन राहिला, ना तर इकडे करंट फ्लो होऊन राहिला. मग हा जो आय आहे हा वरच्या सर्किट मधला आय आहे, या सर्किट मधला आय म्हणून नाही तर मग तो काढताना तुम्ही सांगितलं होतं टोटल EMF पण खालचं काही सर्किटचा रोल नाही आहे. वरच्या सर्किट मधलं टोटल EMF पण वरच्या सर्किट मधला टोटल रेजिस्टन्स, बरोबर आहे. मग व्ही इक्वल टू आय आर हे काढायचं तुम्हाला. मग आता कसं करणार? देअरफॉर व्ही इक्वल टू आय काय असेल? टोटल EMF पण कोणता? खालचा की वरचा? हे कुठून आलं? कसं जातं रे बाबा? अरे ओके. तर मला सांगा हा जो आय आहे वरच्या सर्किट मधला आहे ना, मग इथे आय काय लिहिणार? टोटल EMF आपण वरच्या सर्किट मधलं टोटल EMF E1, बरोबर आहे. वरच्या सर्किट मधला टोटल रेजिस्टन्स इथे सिरीज मध्ये जोडलेला आर आणि त्या बॅटरीचा इंटरनल स्मॉल आर इंटू हा झाला व्ही. समजते का? हा व्ही काढता आला. कोणत्या सर्किटसाठी? या वरच्या सर्किटसाठी काढायचा. खालच्या सर्किटचा काही रोल नाही, कारण इथून ना तर इकडे करंट जात आहे ना तर इकडे करंट जात आहे. खालचं सर्किट थांबलेलंच आहे, बरोबर आहे. आता या दोघांचा घ्यायचा आहे तुम्हाला रेशो. रेशो जर तुम्ही घेतला तर E अपॉन व्ही घ्या किंवा व्ही अपॉन ई घ्या, काही फरक नाही पडत. तर जर तुम्ही रेशो घेतला तर व्ही अपॉन E1 बरोबर काय मिळेल? व्ही अपॉन E1 इक्वल टू यस L2 अपॉन L1. व्ही लिहून टाका. व्ही किती आहे? हा व्ही आहे, बरोबर आहे. तर हा जर व्ही इथे लिहिला आपण तर बरोबर आहे. इथं एक काम करू ना, यावरून व्ही अपॉन E1 काढा बरं. व्ही अपॉन E1 जर काढला तर आर अपॉन आर प्लस आर, हो की नाही? मग हा E1 व्ही अपॉन E1 जर काढला तर काय मिळेल? आर अपॉन आर प्लस आर इक्वल टू इथे काय राहिले? L2 अपॉन L1.
याला सरळ करून लिहू. उलट पहिलं सरळ करायला पुरलं असतं. पहिलं सरळ करा. कसं? E1/V इक्वल टू काय? L1/L2. यावरून आपल्याला काय काढायचं? E1/V. करा बरं यावरून E1/V. यावरून जर तुम्ही E1/V काढलं, E1/V, तर काय मिळेल तुम्हाला? R+R/R. म्हणून इथे तुम्हाला काय करता येईल? E1/V ला R+R/R इक्वल टू L1/L2. आपलं एम काय आहे? R काढणे. R कॅन्सल होऊन जाणार. 1 + R/R इक्वल टू काय राहणार? L1/L2. हा 1 तिकडे ट्रान्सफर करा. आता इथे जागा नाही, दुसऱ्या पेजवरही जायला परवडत नाही, तर थोडंसं करू ॲडजस्टमेंट इथेच. सॉरी. ओके, आता मी डायरेक्टली करतो. थोडं पहा, एकच स्टेप घेतो. लक्ष द्या. हा 1 इकडे मायनस जाणार आणि आपल्याला स्मॉल आर काढायचं आहे. कॅपिटल आर त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. म्हणजे काय होणार? स्मॉल आर इक्वल टू इथे किती? कॅपिटल आर. इथे L1/L2 -1. समजलं का? आता बघा, तुम्ही किती रेजिस्टन्स जोडला वरतं त्या सेलच्या अक्रॉस तो तुम्हाला माहिती असेल, बिकॉज इट इज रेजिस्टन्स बॉक्स. बरोबर आहे. पहिली बॅलन्सिंग लेंथ L1 माहित आहे, दुसरी बॅलन्सिंग लेंथ L2 माहित आहे. तुम्हाला स्मॉल आर काढता आला. समजलं का? काय करायचं बघा. मेथड काय असेल प्रॉब्लेम्स मध्ये? काय असेल की प्रॉब्लेम मध्ये सांगितलं असेल पहिल्यांदा सेल जोडला, फक्त सेल जोडला, त्याच्या अक्रॉस काही जोडलेलं नाही. जोडलेली असेल तर इथे जी की असते ना बघा, जोडलेली असेल आणि इथे जी की असते, सॉरी काय म्हटलं, तर इथे जोडलेली असेल पण इथे लावलेली असणार की, तर सुरुवातीला ही की ओपन असेल. की ओपन आहे याचा अर्थ वरती जोडूनही काही उपयोग नाही. फक्त सर्किटमध्ये कोण राहणार? सेलच सर्किटमध्ये राहणार. आणि बॅलन्सिंग लेंथ मिळाली, किती मिळाली? L1. म्हणून E1 = K × नंतर ही की काय केली? क्लोज केली. की क्लोज केली तर वरच्या सर्किटमधून करंट फ्लो लागला. इथे पोटेन्शियल ड्रॉप झालं. किती पोटेन्शियल ड्रॉप झालं? V = किती? IR. आणि त्या V = IR साठी बॅलन्सिंग लेंथ किती मिळाली? L2. सो V = K × L2. दोघांचा काय घेतला? रेशो. सो E1/V = L1/L2. राहिला प्रश्न काय काढायचा? V काढायचा. V कसा काढणार? V = खालच्या सर्किट सोबत रिलेशन बिलकुल जोडू नका. खालच्या सर्किट मधला ना तर E आहे, ना तर R आहे, ना तर R' आहे, कशाच काम नाही. खालच्या सर्किटचा K बॅलन्स करून ठेवला आहे अगोदरच. बरोबर आहे. तो एक K सारखा करून ठेवलेला आहे आणि तो K काय झाला? कॅन्सल झाला. खालच्या सर्किटचा काही रोज राहिलेला नाही. आता V = IR. बरोबर आहे. I कसा काढतात? टोटल EMF आपण वरच्या सर्किट मधलं टोटल EMF किती आहे? E1. वरच्या सर्किट मधला टोटल रेजिस्टन्स R आणि R किती झाला? R+R. बरोबर आहे. आणि × R आहेच, पण आपल्याला काय पाहिजे इथे? E1/V. तर तुम्ही जर E1/V काढलं किंवा हा जो V आहे हा V असाचा असा इथे लिहिला तरी चालते. हा तुम्ही विचार करा, हा पूर्ण इथे लिहून टाकला असता. इथे जरा पूर्ण लिहून टाकला असता, E1 काय झाला असता? कॅन्सल. आणि R+R गेला असता वर. R+R आपण खाली करायला असता कॅपिटल R. तेच, पण आपले एम काय आहे? स्मॉल आर काढणे. हा आपण R/R काय झाला? 1. बरोबर. R/R झाला 1 + R/R = L1/L2. पण आपल्याला काय काढायचं? स्मॉल आर. 1 तिकडे मायनस करून टाकला आणि R नी मल्टिप्लाय करून टाकला. सो स्मॉल आर = कॅपिटल R × L1/L2 -1. L1 जास्त असेल आणि L2 कमी असेल. L1 ला म्हणतात बॅलन्सिंग लेंथ व्हेन सेल इज ओपन सर्किटेड. L1 इज द बॅलन्सिंग लेंथ व्हेन सेल इज कोणता सेल? ऑक्झिलरी सेल इज ओपन सर्किटेड. L2 ला म्हणतात बॅलन्सिंग लेंथ व्हेन सेल इज क्लोज सर्किटेड बाय युजिंग रेजिस्टन्स R. या R ला त्याला शंट सुद्धा म्हणतात. पॅरलल मध्ये जोडलेल्या रेजिस्टन्सला शंट म्हणतात. शेलच्या अक्रॉस काय जोडला? शंट. किती? R इतका शंट जोडला आणि शंट जोडलेला असताना बॅलन्सिंग लेंथ काय मिळाली? L2. सो L1 इज द बॅलन्सिंग लेंथ व्हेन देयर इज नो शंट, सेल इज ओपन सर्किटेड. आणि L2 इज द बॅलन्सिंग लेंथ व्हेन सेल इज कनेक्टेड बाय द शंट किंवा शंट R इज कनेक्टेड अक्रॉस दी सेल. बरोबर आहे. त्यावेळेसची बॅलन्सिंग लेंथ आहे L2. ती L2 L1 पेक्षा कमीच असेल. मग दोन लेन दिल्या असेल तर जे कधी कधी काय करतात, जास्त वाली नंतर देतात, कमी वाली पहिले देतात. जी जास्त वाली आहे ती सेल साठी असेल आणि जी कमी वाली आहे ती शंट जोडल्यानंतरची असेल, V साठी असेल. समजलं? फायनल फॉर्म्युला काय? स्मॉल आर इक्वल टू स्मॉल आर म्हणजे वरती जोडलेल्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स इक्वल टू कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे
ती बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स काढताना त्याच्या अक्रॉस जोडलेला आर शंट, बरोबर आहे, स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर इंटू L1 मायनस L2. L1 केवळ बॅटरी सर्किटमध्ये होती, बॅटरीमधून करंट फ्लो होत नव्हता, म्हणजे बॅटरी ओपन सर्किटेड होती, त्यावेळेस असलेली बॅलन्सिंग लेंथ L2. शंट जोडल्यानंतर त्या शंटच्या अक्रॉस जो पोटेन्शियल ड्रॉप झाला किंवा त्यावेळेस बॅटरीच्या अक्रॉस जो पोटेन्शियल ड्रॉप झाला त्यावेळेस असलेली बॅलन्सिंग लेंथ. मग पहिल्या बॅलन्सिंग लेंथला म्हणतात बॅलन्सिंग लेंथ ऑफ द बॅलन्सिंग लेंथ वेन सेल इज ओपन सर्किटेड, आणि दुसऱ्याला म्हणतात बॅलन्सिंग लेंथ अक्रॉस द बॅटरी किंवा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द बॅटरी वेन सेल इज क्लोज सर्किट. इथलं पोटेन्शियल सेम आहे. पहिल्यांदा इथलंच पोटेन्शियल मोजलं पण त्यावेळेस सेल ओपन सर्किट होता, नंतर इथलंच पोटेन्शियल मोजलं आणि त्यावेळेस सेल म्हणतील काय म्हणताना की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मेजर अक्रॉस द बॅटरी वेन सेल इज ओपन सर्किटेड लेंथ इज L1 आणि पोटेन्शियल डिफरन्स मेजर अक्रॉस द बॅटरी वेन सेल इज क्लोज सर्किटेड बाय युजिंग आर अँड बॅलन्सिंग लेंथ इज L2. म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करताना असं होईल की पहिले पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं नंतरही पण पहिल्यांदा पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं त्यावेळेस सेल ओपन सर्किटेड होता, वरचा आर कनेक्शन मध्ये नव्हता, त्यावेळेची लेंथ L1 ती जास्त असेल. नंतर सेलला काय केलं, क्लोज सर्किटेड केलं, म्हणजे इकडे करंट फ्लो होऊन राहिला, इकडे करंट फ्लो होऊन राहिला, सर्किट मधून करंट फ्लो होऊन राहिला सेल मधून, सेल काय झाला क्लोज सर्किटेड. त्यावेळेस बॅलन्सिंग पोटेन्शियल डिफरन्स मोजला अक्रॉस दी सेल म्हणा की अक्रॉस दी आर म्हणा सेमच आहे, त्यावेळेची बॅलन्सिंग लेंथ L2. तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम वाचाल तर काही वेगवेगळ्या प्रॉब्लेम मध्ये वेगवेगळं दिसेल, कोणी पण एकच कायम असेल की पहिली जी मोठी लेंथ आहे त्यावेळेस त्या सेलमधून कुठलाही करंट फ्लो होत नसेल आणि त्या सेलच्या अक्रॉस काही जोडलेलं, नंतर जी बॅलन्सिंग लेंथ आहे ती कोणाला बॅलन्स करेल, एक तर सेलच्या अक्रॉसच्या पोटेन्शियल डिफरन्सला बॅलन्स करेल किंवा शंटच्या अक्रॉसच्या पोटेन्शियल डिफरन्सला बॅलन्स करेल, आणि ती लेंथ किती आहे L2, बरोबर आहे, समजलं का. L2 असेल जास्त आणि L1 असेल कमी. स्मॉल आर चा फॉर्म्युला आहे कॅपिटल आर इंटू L1 अपॉन L2 मायनस 1. ठीक आहे. तर इन दिस वे वी कॅन डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आणि ही मेथड सोडली तर इंटरनल रेजिस्टन्स काढायची कुठलीच मेथड एक्झिस्ट करत नाही, बरोबर आहे. कारण की इंटरनल रेजिस्टन्स काढताना त्या सेलमधून करंट फ्लो व्हायला नाही पाहिजे. करंट जर फ्लो होत नसेल तर तुम्हाला फक्त पोटेन्शियोमीटरच वापरावं लागेल. अदर मीटर वापरलं तर मीटर सर्किटला क्लोज करते, करंट फ्लो होते. पॉइंट समजला. तर इथे हा चॅप्टर संपला. आता फक्त काय राहिलं माहिती का, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना प्रिकॉशन्स काय घ्याल, तर प्रिकॉशन्स या घ्यावं लागतात की पॉझिटिव्ह टर्मिनल ऑक्झिलरी सेलचा आणि ड्रायव्हिंग सेलचा एकाच ठिकाणी जोडल्या गेलेले पाहिजेत, बरोबर आहे. ही जी जॉकी तुम्ही लक्ष द्या, ही जी जॉकी तुम्ही वायरवर टच करता, काही जण काय करतात दाबून घासून आम्हीच करायचं, एकदा ठेवली की एकदम जोराने दाबून, ती दाबल्यामुळे घासल्यामुळे ती गरम होते आणि ती गरम झाली की त्याचा रेजिस्टन्स वाढते, त्या वायरचा रेजिस्टन्स वाढते. वायरचा रेजिस्टन्स कायम राहिला पाहिजे. ती जॉकी अशी उचलून अशी टच करतात, बरोबर आहे. घोडा जेव्हा धावतो ना तेव्हा तो जसा धावतो ना, घोडा जो चालवतात त्याला जॉकी म्हणतात, बरोबर आहे. आणि तो एक टप्पा नंतर दुसरा टप्पा नंतर आपल्या गाडीसारखा घास चालतो का घोडा, मग तशी वायर ती पहिल्या पॉईंटला दुसऱ्या पॉईंटला अशी टच करत पुढे न्यायची आहे, म्हणून त्या वायरला जॉकी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. समजलं का. दाबत नाही न्यायची आहे, दाबत नेल्याने काय होणार, घासलं जाणार, टेम्परेचर वाढेल, टेम्परेचर बदललं की रेजिस्टन्स बदलेल वायरचा, वायरचा रेजिस्टन्स बदलला तर गडबड होऊन जाणार. समजलं का. ओके. आणि काय करायचं, आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कनेक्शन्स करेक्ट आहेत की नाही हे चेक करण्यासाठी ही जे गॅल्व्हनोमीटर आहे त्यामध्ये पॉइंटर आहे. ही जेव्हा की एका टोकाला टच केली तेव्हा डिफ्लेक्शन एका डायरेक्शनने मिळेल आणि दुसऱ्या टोकाला टच केली तर डिफ्लेक्शन ऑपोजिट डायरेक्शनने मिळायला पाहिजे, जेणेकरून मधल्या कुठल्या तरी पॉईंटला डिफ्लेक्शन 0 मिळेल, हो की नाही. जेव्हा की एका टोकाला टच केली वायरच्या डिफ्लेक्शन राईटकडे मिळून आलं, जेव्हा की दुसऱ्या टोकाला टच केली लेफ्टकडे मिळून मधल्या कुठल्या तरी पॉईंटला 0 मिळेल. अदरवाईज मग तुम्ही लेफ्टकडे टच करून राहिले डिफ्लेक्शन राईटकडेच आहे, राईटकडे वायरच्या टच केलं तर डिफ्लेक्शन राईटकडेच आहे, तर मग तुम्हाला नल पॉईंट मिळणारच नाही, बरोबर आहे. कनेक्शन करेक्ट आहे हे कशावरून ओळखाल, ती जॉकी वायरच्या दोन्ही टोकाला टच करायची आणि डिफ्लेक्शन एकदा लेफ्टकडे आणि दुसऱ्यांदा राईटकडे मिळालं पाहिजे. त्यामध्ये पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये तसंच आहे, बरोबर आहे. आणखी ही जी वायर तुम्ही जोडाल दोन्ही एक्सपेरिमेंटमध्ये ती वायर ना टाईट जोडली पाहिजे, ओके. आणि पहिला जो एक्सपेरिमेंट होता आपला मीटर ब्रिजवाला, त्यामध्ये काय करतात, मीटर ब्रिजमध्ये लेंथ किती होती 1 मीटर, तर तो नल पॉईंट मिडल 1/3 पोर्शन मध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतात.
ते वायर जी आहे ना त्या स्क्रूला टच केलेली असते, पण जिथे वायर स्क्रूला बांधलेली असते तिथे स्क्रू आणि वायर यांच्यामध्ये काही रेजिस्टन्स पाहून राहिलो मी तुमच्याकडे, तुम्हाला भेटणार आहे तुमचं कामाचं फळ. तर जिथे तो वायर स्क्रूनी टच केलेला असतो त्या तिथे फिटिंग केल्यामुळे काहीतरी रेजिस्टन्स इंट्रोड्यूस होतो, दॅट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. मी कशाबद्दल बोलून राहिलो? पोटेन्शियोमीटर वायरबद्दल. लेफ्टकडे टच केलेली आहे त्या स्ट्रीपला, राईटकडे टच केलेली आहे त्या स्ट्रीपला, ते स्क्रूनी जेव्हा ते बांधतात वायर तिथे काही रेजिस्टन्स इंट्रोड्यूस होतो गॅप असल्यामुळे, आणि त्या रेजिस्टन्सला म्हणतात कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. तो लेफ्टकडे आणि राईटकडे वेगवेगळा असू शकतो. त्याला बॅलन्स करण्यासाठी तर ती जी रिडिंग आहे ती वायरच्या मिडल 1/3 मध्ये मिळालं पाहिजे याची काळजी. एकदम टोकावर मिळालं रिडिंग तर ते त्या एक्सपेरिमेंटमध्ये अॅक्युरसी फारशी राहणार नाही. सो अरेंजमेंट अशी करायची की रिडिंग शुड बी ऑब्टेन्ड ॲट मिडल 1/3 पोर्शन ऑफ दी वायर. मिडल 1/3 पोर्शन मध्ये तुम्हाला रिडिंग मिळालं पाहिजे. ओके, तर अशा काही प्रिकॉशन्स आहेत. तर तुम्हाला 3 DPP दिलेले आहेत. काल ज्यांना मिळाला नव्हता नेला का तुम्ही? पहिला असतं तुम्ही काढून ठेवलेला आहे, तुम्ही नेला नाही अजून. तर ज्यांना मिळालं नसेल त्यांना आज मिळून जाईल आणि उद्यापासून आपण हे DPP सोडवायला सुरुवात करू. ठीक आहे, तर चॅप्टर तसा संपला. चॅप्टर मधला आणखी एक पार्ट आहे पण तो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मधला आहे. हे संपल्यानंतर आपण तो घेऊ. ठीक आहे.